पुढची एक महत्त्वाची बातमी पुण्यातली आहे। पुण्यामध्ये भाजपची आज रात्री आणखी एक महत्त्वाची बैठक होतीये। पुणे शहर भाजपच्या कोर कमिटीची आज ही महत्त्वाची बैठक डिनर डिप्लोमसीच्या अनुषंगाने सुरू असल्याचं समजतंय। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची कोर कमिटीची बैठक सुरू असल्याची माहिती मिळतेय। आगामी पुणे पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा तर निश्चितपणे होतीये। चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे स्थानिक नेते धीरज खाटे आणि गणेश बिडकर हे उपस्थित राहणार आहेत। पुणे पालिकेतल्या भाजपच्या जागांसंदर्भात भाजपच्या या कोर कमिटीची चर्चा होईल। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानी ही डिनर डिप्लोमसी भाजपच्या पुण्याच्या कोर कमिटीची सुरू असल्याचं समजतंय। काय नेमका निष्कर्ष या डिनर डिप्लोमसी नंतर निघणार आहे? भाजपची रणनीती पुण्यासाठी नेमकी काय असणार आहे? खरं तर या संपूर्ण कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे निवडणूक प्रमुख आहेत हे सुद्धा सहभागी आहेत आणि आगामी निवडणुका आहेत त्या अनुषंगाने सुद्धा यामध्ये चर्चा होणार आहे। पण डिनर डिप्लोमसी चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये स्वतः चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि गणेश बिडकर असे जे प्रमुख नेते आहेत कोर कमिटीमधले त्यांच्या उपस्थितीमध्ये ही डिनर डिप्लोमसी असणार आहे। त्याचबरोबर चर्चा सुद्धा होणार आहे। भाजप कशा पद्धतीने सगळ्यात जास्त जागा जिंकेल आणि कशा पद्धतीची रणनीती आखता येईल याबाबतची चर्चा सुद्धा या बैठकीमध्ये होणार आहे। डिनर डिप्लोमसी हा एक भाग झाला। दुसरीकडे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा या कोर कमिटीमध्ये आणि त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे हे या संपूर्ण परिस्थितीचा सुद्धा आढावा घेणार आहेत। ठीक आहे अमोल, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।